Hello everyone, welcome to Polity Simplified. Let's study Article 6 of the Indian Constitution. Article 6. Now, before understanding Article 6 of the Indian Constitution, remember one thing. एक थीम लक्षात घ्या. आर्टिकल 6 अंडरस्टँड होण्यासाठी आपल्याला एक डेट खूप जास्त महत्वाची आहे. कोणती डेट आहे? डेट आहे 19 जुलै 1948. लक्षात घ्या, 19 जुलै 1948. काय असतं, आपण प्रिपरेशन करताना फॅक्च्युअल गोष्टी पाठ करत जातो, मात्र त्यामधली थीम आपण अंडरस्टँड करत नाही आणि मग आपल्याला पाठ करणं अवघड जातं. तर पहा, आर्टिकल 5 आपण स्टडी करताना आपण तिथं कोणतीही डेट स्टडी केली नव्हती. आता या ठिकाणी आर्टिकल 6 जर अंडरस्टँड करायचं असेल तर सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल सगळ्यात अगोदर की आर्टिकल 6 मध्ये एक सगळ्यात मेन लँडमार्क पॉइंट काय आहे? द डेट ऑफ 19 जुलै 1948. ही डेट महत्वाची आहे. चला आपण अंडरस्टँड करूया आर्टिकल 6 काय म्हणतं. आर्टिकल 6 टॉक्स अबाउट राईट्स ऑफ सिटिझनशिप. म्हणजे कोण कोणाला सिटिझनशिप मिळण्याचा राईट आहे, अधिकार आहे. राईट्स ऑफ सिटिझनशिप, पण स्पेसिफिकली कोणाबद्दल? राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन पर्सन्स. काही पर्सन्स, नॉट ऑल पर्सन्स. नॉट ऑल पर्सन्स, दे आर टॉकिंग अबाउट ऑफ सर्टेन पर्सन्स. काही विशिष्ट व्यक्ती. म्हणजे त्यावेळेस सुद्धा कॉन्स्टिट्यूशनने गोष्टी स्पेसिफिकली ठरवल्या होत्या की कुणाला सिटिझनशिप द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचं हे सुद्धा पार्लमेंटने स्पेसिफाय केलं होतं. तर राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन पर्सन्स हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानमधनं जी लोक इंडियामध्ये आली यांच्या सिटिझनशिप राईट बद्दल आर्टिकल 6 आहे. तर इथं आपल्याला दोन सगळ्यात महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे. आर्टिकल 6 पहिला पॉइंट सिटिझनशिप बद्दल आहे. दुसरं आर्टिकल 6 मध्ये महत्वाची डेट आहे 19 जुलै 1948. तिसरं महत्वाचं आर्टिकल 6 कुणाबद्दल आहे? जे पर्सन्स और सर्टेन पर्सन्स, नॉट ऑल पर्सन्स, सर्टेन पर्सन्स हु हॅव मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. पार्टिशनच्या टाइम पिरियड मध्ये जी लोक पाकिस्तानमधनं इंडियामध्ये ट्रान्सफर झालेत, मायग्रेट झालेत, त्यांच्याबद्दल आर्टिकल 6 हे स्पेसिफिकली बोलतं. आता आपण समजून घेऊया आर्टिकल काय म्हणतं ते. पहा, सी आर्टिकल 6 काय म्हणतं? नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 5. आता याच वाक्याचा अर्थ काय होतो माहिती का? जेव्हा तुम्ही आर्टिकल 6 रीड करणार आहात, स्टडी करणार आहात, त्यावेळी आर्टिकल 6च्या प्रोव्हिजन्सला तुम्ही इंडिपेंडेंटली स्टडी करा. आर्टिकल 6 मधल्या प्रोव्हिजन्स वरती आर्टिकल 5 मधलं कोणतंही प्रोव्हिजन आड येत असेल, ऑब्स्ट्रक्ट करत असेल, त्याला ब्लॉक करत असेल, तर आर्टिकल 5 चे प्रोव्हिजन्स या ठिकाणी मॅटर करत नाहीत. म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे? नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 5. म्हणजे आर्टिकल 5 मध्ये काहीही दिलेलं असलं तर आर्टिकल 6 वर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. लक्ष देऊ नये का? काय म्हणतं हे? आर्टिकल 5 मध्ये काहीही दिलेलं असलं तरी याचा इम्पॅक्ट आर्टिकल 6 वर होत नाही. सो व्हॉट इट सेज, notwithstanding anything given in Article 5, a person, a व्यक्ती who has migrated to the territory of India from the territory now included in Pakistan. म्हणजे काय? पार्टिशन, कॉन्स्टिट्यूशन कमेंट झाल्यानंतर जो युनायटेड इंडिया होता त्यातील काही टेरिटरी पाकिस्तानमध्ये गेली, काही टेरिटरी इंडियामध्ये आली. तर कॉन्स्टिट्यूशन सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जी लोक होती, पाकिस्तानच्या टेरिटरीमध्ये जी लोक होती, ती जर इंडियामध्ये मायग्रेट झाली, दे शॅल डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया ऍट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इफ. काही कंडिशन्स आहेत. ह्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? आर्टिकल 6चं म्हणणं आहे की आर्टिकल 5 मध्ये काय दिलं याचा आर्टिकल 6 वर इम्पॅक्ट होत नाही. मग ज्या दिवशी कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात होतीये त्या दिवशी जी लोक कॉन्स्टिट्यूशन ज्या इंडियाचं बनलंय त्या इंडियाच्या टेरिटरीमध्ये जी पाकिस्तानी टेरिटरी आहे, कोणती पाकिस्तानी टेरिटरी? जी पाकिस्तानी टेरिटरी कॉन्स्टिट्यूशन बनण्याच्या अगोदरची होती, त्या पाकिस्तानच्या टेरिटरीमधनं जर काही लोक इंडियामध्ये आले, मायग्रेट झाले, तर त्या लोकांना सिटिझनशिप मिळेल इफ, म्हणजे जर काही अटी त्यांनी फुलफिल केल्या तर, काही कंडिशन्स त्यांनी फुलफिल केल्या तर. व्हॉट आर दोज कंडिशन्स? सी, फर्स्ट थिंग, ही म्हणजे तो व्यक्ती ऑर आयदर ऑफ हिज पॅरेंट्स ऑर एनी ऑफ हिज ग्रँड पॅरेंट्स, कोणताही त्याचा ग्रँड पॅरेंट म्हणजे तो स्वतः किंवा त्याचे आई किंवा वडील किंवा त्याच्या ग्रँड पॅरेंट्स पैकी कोणीही, ग्रँड पॅरेंट्स पैकी कोणीही म्हणलं तर आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील, त्यामुळं
इथं एनी शब्द वापरलाय, आयदर शब्द वापरलेला नाहीये. लक्षात घ्या पॉलिटी हा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. तो तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजून घेऊन करायचा असतो. म्हणजे तो स्वतः व्यक्ती, त्याच्या आई वडील किंवा एनी ऑफ हिज ग्रँड पॅरेंट, म्हणजे आईकडचे आई वडील, आईकडचे आजी आजोबा किंवा वडिलांकडचे आजी आजोबा, या 5 लोकांपैकी कुणीही वॉज बॉर्न इन इंडिया. पण कोणत्या इंडियामध्ये? ही लोक वॉज बॉर्न इन इंडिया ऍज डिफाईन्ड इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. म्हणजे तो व्यक्ती, त्याच्या आई किंवा वडील, त्याच्या आईकडचे आई वडील, वडिलांकडच्या आजी आजोबा यांच्यापैकी कुणीही 1935च्या ऍक्ट मध्ये जो इंडिया होता, मी मला सांगा 1935ला पार्टिशन झालं होतं का नाही? त्यावेळेस इंडिया पाकिस्तान युनायटेड होते. तर 1935च्या ऍक्ट मध्ये जो इंडिया डिफाईन केला होता, मग तो पाकिस्तानच्या बाजूचा असो किंवा इंडियाच्या बाजूचा असो, या ठिकाणी याचा किंवा यांचा किंवा यांच्यापैकी कोणाही एकाचा जर जन्म झाला असेल तर दिस पर्सन विल बी सिटीजन ऑफ इंडिया. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे या ठिकाणी इंडिया म्हणताना त्यांनी कोणता इंडिया म्हणलेला आहे? कॉन्स्टिट्यूशन सुरू झाले त्याच्यानंतरचा इंडिया म्हणलेला नाहीये. कोणता इंडिया म्हणलेला आहे? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या वेळेस जो इंडिया डिफाईन केला गेला होता, जो युनायटेड इंडिया होता, ज्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही होतं, त्यावेळेसच्या इंडियामध्ये ज्याचा जन्म झाला असेल दॅट पर्सन शॅल डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. ही पहिली कंडिशन झाली. किंवा दुसरी कंडिशन, इन दी केस वेअर सच पर्सन हॅज सो मायग्रेटेड बिफोर, काय शब्द आहे? बिफोर द 19th डे ऑफ जुलै ऑफ 1948. म्हणजे जर एखादा व्यक्ती 19 जुलै 1948च्या अगोदर जर भारतात मायग्रेट झाला असेल तर त्याचा जन्म झालाय की नाही, पॅरेंटचा जन्म झालाय की नाही, ग्रँड पॅरेंटचा जन्म झालाय की नाही, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. युनायटेड इंडियामध्ये राहणारा एखादा व्यक्ती 19 जुलै 1948च्या अगोदर जर इंडियात मायग्रेट झाला असेल तर फक्त एवढंच नाहीये, आणि ही हॅज बीन ऑर्डिनरीली रेसिडेंट, म्हणजे तो काय करतोय की टेम्पररीली इंडियामध्ये राहतोय. आता टेम्पररीली का? असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीचे पॅरेंट्स लाहोरमध्ये आहेत आणि त्याचे काही पॅरेंट्स समजा इमॅजिन करा अमृतसरमध्ये आहेत, बरोबर आहे, कारण त्यावेळेस युनायटेड होतं. तर तो कधी इकडे राहतोय कधी तिकडे राहतोय, पण तो परमनंटली अमृतसरच्या बाजूला राहतोय. हॅज बीन ऑर्डिनरीली रेसिडेंट इन द टेरिटरी ऑफ इंडिया सिन्स द डेट ऑफ हिज मायग्रेशन. म्हणजे पहा, आता इथं लक्षात घ्या, समजा एखादा व्यक्ती 19 जुलै 1948च्या अगोदर भारतात आलाय, 19 जुलै 1948च्या अगोदर इंडियामध्ये मायग्रेट झालाय. कोणता मायग्रेट झालेला इंडिया? जो कमेन्समेंट झाली कॉन्स्टिट्यूशनची त्या तारखेनंतरचा इंडिया. पण 19 जुलै 1948च्या अगोदर मायग्रेट झालाय आणि तेव्हापासून तो कंटिन्यू भारताचा रेसिडेंट आहे, तर त्याला सिटीजनशिप मिळेल. 19 जुलै 1948च्या अगोदर मायग्रेट झालाय आणि तेव्हापासून तो कंटिन्यू भारताचा सिटीजन असेल तर त्या केसमध्ये दॅट पर्सन शॅल बी ट्रीटेड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया. म्हणून तुम्हाला सांगितलं 19 जुलै 1948 डेट महत्वाची आहे. आता यामध्ये दुसरी गोष्ट काय पहा, यामध्ये आता दुसरी केस काय आहे की इन दी केस वेअर सच पर्सन सो मायग्रेटेड ऑन, कोणत्या तारखेला? ऑन और आफ्टर द 19th ऑफ डे ऑफ जुलै 1948. मगाशी आपण काय पाहिलं? 19 जुलै 1948च्या अगोदर जर कोणी मायग्रेट झाला तर. आता आपण काय पाहतोय? एखादा व्यक्ती 19 जुलै 1948 किंवा त्यानंतर जर इंडियात मायग्रेट झाला तर त्या केसमध्ये काय? एखादा व्यक्ती 19 जुलै 1948 किंवा त्यानंतर जर मायग्रेट झाला तर ही हॅज बीन रजिस्टर्ड ॲज सिटीजन ऑफ इंडिया. तो काय असायला हवा? जर 19 जुलै 1948च्या नंतर जर मायग्रेट झाला तर तो इंडियामध्ये रजिस्टर्ड असायला हवा ॲज अ सिटीजन बाय अन ऑफिसर अपॉइंटेड इन दॅट बिहाफ बाय द गव्हर्नमेंट ऑफ डोमिनियन ऑफ इंडिया ऑन अन ऍप्लिकेशन मेड बाय हिम बिफोर देअरफॉर टू सच ऑफिसर बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन द फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट. पहा, आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जो व्यक्ती 19 जुलै 1948 किंवा त्या तारखेनंतर जर भारतात मायग्रेट झाला तर त्याने काय करायला हवं? पहिली गोष्ट, त्याने स्वतःला रजिस्टर्ड करायला हवं. काय रजिस्टर्ड करायला हवं? सिटीजन ऑफ इंडिया म्हणून त्यानं स्वतःला रजिस्टर्ड करून घ्यायला हवं. कुणासमोर? जो एक ऑफिसर आहे, ज्याला कुणी अपॉइंट केलेला आहे? त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंट केलेला आहे. पहा, तिसरी गोष्ट, कोणतं गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट ऑफ डोमिनियन ऑफ इंडिया याने अपॉइंट केलेला आहे.
या ठिकाणी त्यांनी ऍप्लिकेशन केलेली आहे, पण कोणत्या तारखेला त्यांना अप्लाय करायला हवं? आपलं कॉन्स्टिट्यूशन सुरू होण्याच्या अगोदर. म्हणजे पहा, 4 गोष्टी. जो व्यक्ती 19 जुलै 1948 ला किंवा त्या तारखेनंतर मायग्रेट झालाय, तर पहिली गोष्ट त्याने स्वतःला रजिस्टर करून घ्यायला हवं. गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेल्या ऑफिसर समोर रजिस्टर करून घ्यायला हवं. गव्हर्नमेंटने जो मॅनर अँड ऍप्लिकेशन सांगितलं त्या पद्धतीने रजिस्टर करून घ्यायला हवं. पण हे रजिस्ट्रेशन केव्हा करून घ्यायला हवं? आपलं कॉन्स्टिट्यूशन कमेन्समेंट होण्याच्या अगोदर. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं ऍप्लिकेशन केव्हा सुरू झालं? 26 जानेवारी 1950. बरोबर आहे. आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केव्हा केलं, ऍक्सेप्ट केव्हा केलं? 26 नोव्हेंबर 1949. आणि आपलं ऍप्लिकेशन केव्हा सुरू झालं? 26 जानेवारी 1950. तर या केसमध्ये 19 जुलै 1948 किंवा त्यानंतर त्याने रजिस्टर करायला हवं. पण कोणत्या तारखेनंतर रजिस्टर नाही केलं तर चालत नाही. 26 जानेवारी 1950 नंतर रजिस्ट्रेशन चालत नाही. बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. या ठिकाणी हा जो पर्सन आहे पहा, प्रोव्हाइडेड दॅट नो पर्सन शॅल बी सो रजिस्टर्ड अनलेस ही हॅज बीन रेसिडेंट इन द टेरिटरी ऑफ इंडिया फॉर ऍटलिस्ट 6 months इमिडिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ हिज ऍप्लिकेशन. म्हणजे या ठिकाणी एखाद्या पर्सनला जर समजा अप्लाय करायचं असेल, कुठं या ठिकाणी अप्लाय करायचं असेल, तर तो ज्या दिवशी अप्लाय करतोय त्या तारखेपासून पुढचे 6 महिने त्याने इंडियामध्ये रेसिडेंट असायला हवं, तरच त्याला रजिस्ट्रेशन मिळेल, सिटिझनशिपचा राईट मिळेल. अदरवाईज सिटिझनशिपचा राईट मिळणार नाही. आता लक्ष द्या, 19 जुलै 1948 नंतर जर तो आला, पहिली गोष्ट त्यानं काय करायला हवं? रजिस्ट्रेशन करायला हवं. कुणाकडं? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑफिसरकडं. पण कोणतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? डोमिनियन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑफिसरकडं, ज्याची अपॉइंटमेंट कुणी केली आहे? गव्हर्नमेंटनं केलेली आहे. जे ऍप्लिकेशन आणि फॉर्मॅट कोणी सांगितलेलं आहे? गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. पण हे ऍप्लिकेशन करताना काय महत्वाचं आहे? हे ऍप्लिकेशन करताना हे ऍप्लिकेशन 26 जानेवारी 1950 नंतरचं नको, 26 जानेवारी 1950 अगोदरच असायला हवं. आणि हे ऍप्लिकेशन करताना जर समजा मी आज ऍप्लिकेशन केलं आणि मला सिटिझनशिप जर हवी असेल, तर मिनिमम ऍप्लिकेशन केल्यापासून तिथून पुढचे 6 महिने, कमीत कमी 6 महिने मी भारताचा ऑर्डिनरीली रेसिडेंट असायला हवं, तरच मला सिटिझनशिप मिळेल. अदरवाईज मला सिटिझनशिप मिळणार नाही. आलं लक्षात? इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ 2-3 वेळेस नक्की पहा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळेल. थँक्यू.